हनुमंतखेडा येथील 14 वर्षीय सीमाच्या खुनाचं गूढ उकलण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलं असून पाणी भरण्यासाठी गेलेल्या सीमाचा अत्याचार करण्याच्या उद्देशानं अपहरण करून खून करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे। सरगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे 15 जुलै रोजी पाणी भरण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय सीमा राठोड हिचं अपहरण करून तिचा खून करण्यात आला होता व मृतदेह घाटनांदा येथे 150 ते 200 फूट खोल दरीत फेकण्यात आला होता। ही घटना समोर येताच जिल्ह्यासह मराठवाडाभर या घटनेचा निषेध करण्यात येतोय। या प्रकरणी कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हातात नव्हते। आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांवर दबाव होता। पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालत विविध शाखेच्या टीम तयार केल्या व सर्व शक्यता तपासत संशय असेल त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले। रविवारी पोलिसांनी परिसरातीलच शेख मुश्ताक शेख महमूद, ज्ञानेश्वर ज्ञानुसिंग राठोड, भुऱ्या लालचंद राठोड आणि एका 17 वर्षीय अल्पवयीन या 4 संशयित तरुणांना ताब्यात घेतलं। सुरुवातीला आम्ही ते नव्हेच असा पवित्रा चौघाने घेतला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच सीमाच्या खुनाची कबुली आरोपीने दिली। 15 तारखेला सीमा पाणी भरण्यासाठी आरोपी मुश्ताक याच्या शेतातील गोडाऊन जवळील हौदात आली होती। ती एकटी असल्याची संधी साधत आरोपीने तिला अत्याचार करण्याच्या उद्देशाने गोडाऊन मध्ये घेऊन गेले। मृत सीमा आणि आरोपीमध्ये या दरम्यान वाद झाला। मुलगी ओळखीची असल्याने व ती गावात जाऊन सर्वत्र वाच्यता करेल या भीतीपोटी आरोपीने सीमाचं डोकं जमिनीवर आपटलं व एका लाकडी फळीने तिच्या तोंडावर वार करण्यात आले। एवढ्यावरच हे आरोपी थांबले नाहीत। त्यांनी सीमाच्या ओढणीने तिचा गळा ओढून तिची हत्या केली। सीमा मयत झाल्याची खात्री होताच आता आपण पकडले जाऊ या भीतीपोटी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सीमाचा मृतदेह घाटनांद्राच्या दरीत फेकल्याची कबुली आरोपीने दिली आहे, असं ग्रामीण पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलंय।